मला ही वाढवत वाढवत दिवसाला 3000 4000 5000 पंपापर्यंत न्यायचा आहे। त्यामुळे आमच्या शेतकऱ्याला शाश्वत वीज नुसती मोफत देऊन चालणार नाही, त्याला 7 दिवस दिवसा वीज द्यावी लागेल। त्याचीही सोय आज आपल्या महायुतीच्या सरकारने या ठिकाणी केलेली आहे। आणि म्हणून शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय घेणारे सरकार, आपल्याला माहिती आहे दरवर्षी फ्लश सीजन येतो, फ्लश सीजन आला की दुधाचे भाव पडतात, ते भाव पडले नाही। आणि आता जर तुमच्याकडे इलेक्ट्रिकचा पंप असेल तर तुम्ही सोलर मागू नका। याचं कारण त्या पंपाच्या विजेचं बिल तर तुम्हाला द्यायचंच नाही आहे, पण त्याला येणारी जी इलेक्ट्रिसिटी आहे तीच आम्ही सोलर मधनं तुम्हाला देतोय। त्यामुळे तुमचा पंप आता कन्वर्ट करण्याची आवश्यकता नाही आहे। ज्याला नवीन पंप हवा असेल त्यांनी मात्र सोलर पंपच आम्हाला मागावा, जेणेकरून आपल्याला हळूहळू सगळे नवीन पंप हे सोलर मध्ये त्या ठिकाणी निश्चितपणे कन्वर्ट करायचे आहेत। हे सगळं होत असताना दुधाच्या संदर्भात आपल्याला माहिती आहे की त्याचे भाव खाली जातात। या सरकारने निर्णय घेतला दुधाला लिटर मागे 5 रुपये अनुदान थेट शेतकऱ्यांना आपण देणार आहोत। आणि त्याच वेळी दुधाची जी भुकटी आहे त्याला देखील 30 रुपयाचं अनुदान हे कन्वर्शन करताना एक्सपोर्ट करता आपण देणार आहोत। म्हणजे दुधाचे भाव देखील कुठल्याही परिस्थितीमध्ये आमच्या शेतकऱ्यांना 30 रुपयाच्या वर 35 रुपयापर्यंत मिळाले पाहिजेत, याची ही सोय आपल्या सरकारने लावली आहे। आणि मी निश्चितपणे सांगतो की आपल्या शेतकऱ्याच्या पाठीशी पूर्ण ताकदीने राज्याचं सरकार उभं आहे। हे सरकार आल्यापासून वेगवेगळ्या मदतीपोटी शेतकऱ्याला किती पैसे दिले माहिती आहे? 15,000 कोटी रुपये हे शेतकऱ्यांना थेट खात्यामध्ये आपण दिले आहेत। मदतीपोटी शेतकऱ्याला किती पैसे दिले माहिती आहे? 15,000 कोटी रुपये हे शेतकऱ्यांना थेट खात्यामध्ये आपण दिले आहेत। मागच्या उद्धवजींच्या सरकारच्या काळात जी घोषणा झाली होती की जो नियमित कर्ज भरतो त्या शेतकऱ्याला 50 जो प्रोत्साहनपर 50,000 रुपये त्या ठिकाणी देण्याचा निर्णय होता, तोही निर्णय या सरकारने अंमलात आणला आणि जवळपास 15 लाख शेतकऱ्यांना हे प्रोत्साहनपर रुपये त्यांच्या खात्यामध्ये देण्याचं काम या ठिकाणी आपल्या सरकारने केलं। आपण लेख लाडकी सारखी योजना देखील आणली की ज्या योजनेच्या अंतर्गत आमच्या घरी कन्या रत्न त्या ठिकाणी ज्यावेळेस जन्म घेतं तर कन्या रत्नाने जन्म घेतला म्हणजे आपल्या घरात लक्ष्मी आली असं समजून तिचं स्वागत झालं पाहिजे। म्हणून या कन्या रत्नाला त्या ठिकाणी जन्माला आल्यानंतर 5,000 रुपये, त्यानंतर पहिल्या वर्गात गेली तर 5,000 रुपये, 7व्या वर्गात गेली तर 7,000 रुपये, 11व्या वर्गात गेली तर 7,000 रुपये, असं करत ती 18 वर्षाची होईल तेव्हा 1 लाख रुपये या मुलीला त्या ठिकाणी मिळतील। ही देखील योजना आज आपण आणलेली आहे। खरं म्हणजे मी याकरता या सगळ्या गोष्टी सांगतोय, आपल्या सरकारने सिंचनाच्या क्षेत्रामध्ये देखील अतिशय चांगलं काम केलंय। मागच्या सरकारच्या काळामध्ये परवाच आमच्या अजितदादांनी जयंतराव पाटलांची फिरकी देखील घेतली आणि जयंतरावांना विचारलं की जयंतराव सांगा तुमच्या काळामध्ये किती प्रकल्पांना तुम्ही मान्यता फेर प्रशासकीय मान्यता दिली? जयंतराव बिचारे हसले, कारण त्यांना देताच आली नव्हती, सुप्रमा देताच आली नव्हती। आपल्या सरकारनं माननीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वात 120 पेक्षा जास्त प्रकल्पांना मान्यता दिली। 8 लाख हेक्टर जमीन ही ओलिता खाली येईल अशा प्रकारचे अभूतपूर्व प्रकल्प आज आपले चालले आहेत। आणि याच्या सोबत अत्यंत महत्त्वपूर्ण असलेले नदीजोड प्रकल्प, वैनगंगा नळगंगा सारखा प्रकल्प टेंडर स्टेजला आपण आणले।